नमस्कार मंडळी. चला तर तूप काढणं अगदी आता झालेलं आहे सोपं. तर तुम्ही म्हणत असाल ते कसं, तर तुम्ही पहा ना किती सोपं झालेलं आहे तूप काढणं. तर यासाठी कुठल्याही मिक्सरची किंवा मिक्सरच्या भांड्याची तुम्हाला गरज लागणार नाही. त्याचबरोबर तूप काढण्यासाठी आपण मिक्सरचा वापर करतो त्याचीसुद्धा गरज भासणार नाही. इथे अगदी आपण एक घरामध्ये नॉर्मल असणाऱ्या ग्लासापासून तूप अगदी सहज काढू शकतो. तर तेच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तर त्यासाठी इथे स्टीलचंच भांडं घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे स्टीलचं पातेलं आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी घेतलं आहे. त्यानंतर रात्रभर विरजवून घेतलेली साय घेतली. ज्या प्रकारे मी बऱ्याच वेळेला सांगत असते, ज्या प्रकारे आपण दही लावतो अशाच प्रकारे आपल्याला ही साय जी आहे ते विरजवून घ्यायचे आहे. त्याने काय होतं, व्यवस्थित आपलं तूप तर निघतंच, त्याचबरोबर कुवट वास येत नाही. भरपूर दिवसांसाठी लॉंग टाईमसाठी आपलं तूप व्यवस्थित राहतं. तर पहा, त्याचमध्ये गंमत अशी वाटली की बर्फ पहा किती सुंदर, आणि मी त्यामध्ये थोडंसं नॉर्मल पाणी टाकलं तर त्याचा आकार इतका सुंदर झाला होता. तर म्हटलं चला ते पण तुमच्यासोबत शेअर करूया. तर पाहू शकता यामध्ये किती सुंदर डिझाईन तयार झालेली आहे. चला, ही झाली मजा मस्ती, पण आता मेन कामाकडे वळूया. तर मेन काम करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला इथे हे पातेलं घ्यायचं आहे. यामध्ये थंड जे पाणी आहे बर्फातून आपण काढलेलं ते पाणी घ्यायचं आहे. तर बर्फामध्ये मी नॉर्मल पाणी टाकलं, ते काही एखाद्या मिनिटामध्येच थंडगार होतं. त्या पाण्याचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. बर्फाचा अजिबात वापर करायचा नाही. बर्फ टाकल्याने लोणी व्यवस्थित निघणार नाही, फक्त थिजल्यासारखं होईल. त्यामुळे बर्फाचा वापर न करता बर्फामधल्या थंड पाण्याचा वापर करा. तर आता इथे आपण टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे ग्लास घेतला आहे. आता ग्लास तर इम्पॉर्टंट आहे तूप काढण्यासाठी, त्यामुळे त्याला खूप महत्त्व आहे. आणि आता पहा, अशा पद्धतीने आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनिटांमध्ये इथे आपली साय जी आहे ते फेटून तयार होते आणि लोणी तयार होतं. तर इथे लोणी काढण्यासाठी अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला ह्या ग्लास आणि याला फेटून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं थंड पाण्याचा हबका मारत आपल्याला हे लोणी जे आहे ते काढायचं आहे, म्हणजे झटपट निघलं जातं आणि दाणेदारसुद्धा तयार होतं. तर लोणी दाणेदार होण्यासाठी थंड पाण्याचाच वापर करायचा. त्याचबरोबर आपल्या तुपाचा वाससुद्धा येत नाही बरं का थंड पाणी वापरल्यामुळे, कारण त्यामध्ये जे काही एक्स्ट्राचा आंबटपणा असतो तो पूर्णतः निघतो आणि आपल्याला प्युअर लोणी असं एका साईडला येतं. त्यामुळे थंड पाण्याचाच वापर करायचा आहे. तुम्ही जर थंडीमध्ये करत असाल तर मग मात्र तुम्ही जे पाणी रेग्युलर आहे त्याचा वापर करा. पण जर गरमीच्या दिवसांमध्ये साई काढत असाल, आता सध्या तरी खूप गरमी आहे, तर या दिवसांमध्ये तरी आपल्याला फ्रीजमधलंच पाण्याचा वापर करायचा आहे. अगदी 4 ते 5 मिनटामध्ये इथे आपली साय जे आहे ते फेटून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता यामधलं आपल्याला जे काही ताक निघलेलं आहे ते वेगळं करून घ्यायचं आहे. हातावरती अगदी सहज याचा गोळा तयार होतो आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ह्याचा सर्व गोळा आपण तयार करून घेणार आहोत आणि यामधलं ताक जे आहे ते वेगळं टाकून घ्यायचं आहे. तर इथे जास्तीचे भांडे खरकटे न करता ज्यामध्ये साई विरजत घातली त्याच भांड्यामध्ये आपण इथे ताक टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आता ही साय जी आहे ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. तर पहा, इथे आपल्याला चांगली साय धुतल्याने फायदे काय आहे ते सुद्धा सांगते मी तुम्हाला. भरपूर दिवस तूप व्यवस्थित टिकतं आणि सांगितल्याप्रमाणे कुवट वास आपल्या तुपाचा अजिबात येत नाही. त्यामुळे तूप धुणं तितकंच साई धुवून घेणं तितकीच गरजेचे आहे, किंवा लोणी म्हणू शकता. हे लोणी आपल्याला स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत त्यामधून अशा पद्धतीने पांढरं पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला ही साय जे आहे किंवा लोणी जे आहे ते धुवून घ्यायचं आहे. लोणी धुवून घेतलं आणि इथे कढाईला पण ठेवलं. मध्ये थोडंसं स्किप झालं. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.